नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण हिवाळा स्पेशल अशी हिरवीगार, छान पौष्टिक अशी पालकची हटीव भाजी कशी बनवायची हे येथे बघणार आहोत. अगदी मिनिटात बनून तयार होते आणि खायला स्वादिष्ट लागतेच, त्यासोबत खूप ही पौष्टिक सुद्धा असते. चला तर मग वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे. त्यासाठी एक जुडी पालक आपण छान स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. आपण बघू शकता येथे 2 ते 3 पाण्याने धुवून ही निथळून घ्यायची आहे. यामधलं सर्व पाणी आपण निथळून दिलेलं आहे. आता हिला आपल्याला कट करून घ्यायची आहे. अगदी कोवळी लुसलुशीत भाजी आहे. पालकची भाजी ही खाण्यासाठी खूप पौष्टिक असते, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आता ही सर्व भाजी कट करून झाली की यामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता फक्त 2 ते 3 मिनिटासाठी हिला थोडीशी आपण वाफळून घ्यायची आहे. फारही भाजी शिजवायची नाहीये आपल्याला ही. हे बघा, आता थोडीशी वाफळली की साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया. त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आपण. 1 चमचा जिरे लागणार आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा मीठ सुद्धा मी येथे घेतलेलं आहे. आता हे सर्व पदार्थ आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. फक्त शेंगदाणे आपण नंतर बारीक करणार आहोत. हे बघा, आता मिरची बारीक झाली की शेंगदाणे सुद्धा टाकून यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे 1 तासाभरासाठी. आता ही शिजवलेली भाजी सुद्धा आपली छान अशी थंड झालेली आहे. हा जो मसाला तयार करून घेतला ना, हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजी आपण थोडी थोडी करून काढून घेतलेली आहे. आपण बघू शकता इथे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. आज आपण पालकची हटीव भाजी बनवणार आहोत. आता हे पाणी जे आहे ते आपल्याला टाकून द्यायचं नाहीये, हेच नंतर आपण वापरणार आहोत. हे बघा, थोडंसं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला, फारही बारीक केलेली नाहीये भाजी आपण. आता कढईमध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या कट करून टाकून घेतलेल्या आहे आणि 2 चमचे आपण तेल सुद्धा यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. 1 चमचा जिरे सुद्धा आपण यामध्ये पुन्हा टाकून घेतलेले आहे आणि जी हरभरा डाळ घेतली आहे ती सुद्धा यामध्ये थोडी थोडी करून सर्व टाकून घ्यायची आहे. हरभरा डाळ टाकली की जो मसाला आपण बारीक करून घेतला तो सुद्धा छान असा फ्राय करून घेतलेला आहे. मसाल्याला तेल सुटायला लागलं की जी आपण भाजी घेतलेली आहे पालकची बारीक केलेली, ती सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि जे पालक शिजवलेलं पाणी आहे ते सुद्धा थोडं थोडं करून यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे. आपण बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे. हे बघा, मिनिटात झटपट आपली ही पालकची भाजी बनवून तयार झालेली आहे. भाकरीसोबत, भातासोबत अतिशय अप्रतिम अशी लागते. नक्की ट्राय करा रेसिपी. कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.